रसिक श्रोते हो नमस्कार. श्री कृष्णकांत कुलकर्णी शौतेकर लिखित पायगुण या कथेचे अभिवाचन सादर करीत आहोत. ऐकूया कथेचा दुसरा भाग. आनंदी काकी कालिंदी वहिनींना त्यांच्या माहेरी चिंभोर्णीला वासुदेव शास्त्री देशपांड्यांच्या घरी पोहोच करून आल्या. चिंभोर्णी हे जुनं परगण्याचं गाव. राजव्यवस्थेप्रमाणे कुलकर्णी पाटील हे महसुली मुलकी काम करणारे वतनदार, तर देशपांडे देशमुख हे परगण्याचे काम करणारे महसुली मुलकी वतनदार. त्यामुळे देशपांड्यांची बहुतेक घरं चिंभोर्णीलाच होती. आनंदी काकी परतून आल्या खऱ्या, पण मनानं पार उदास झाल्या. त्यांचं मन विचार करू लागलं. तिथंही गेल्या गेल्या कालिंदीला रडू आलं. आईच्या गळा पडून कालिंदी रडली. इकडची रीतरिवाज वासुदेव शास्त्री देशपांड्यांना चांगलाच ज्ञात होता. जिव्हाळ्याचे संबंध होते, अन्यथा भलतंच काही अर्थाचा अनर्थ व्हायचा. खरं तर कालिंदी माहेरपणाला गेली होती. ती मनाने सुखावून जायला पाहिजे होती, पण का कोणास ठाऊक तिला वरचेवर रडू कोसळत होतं. एकूणच कालिंदी वहिनींच्या येण्यानं चिंभोर्णीच्या वासुदेव शास्त्र्यांचा वाडा आनंदात हास्यकल्लोळात बुडायला पाहिजे होता, पण दुपारीच अंधारून आल्यासारखं तो दुःखात बुडाला. मायेच्या माणसांनी त्यांच्या रडण्याचं कारण काय हे खूप विचारून पाहिलं, पण ठोस असं काहीच कारण त्या देत नव्हत्या. त्यांच्या या विचित्र वागण्यानं काळजीनं सासर माहेर तसं हादरून गेलं. कुणी रामरक्षा स्तोत्र वाच, कुणी पंचमुखी हनुमान कवच वाच, कुणी जप कर, कुणी पारायण कर, असे एक ना अनेक उपाय करून झाले. माहेर माणसांनी गच्च भरलेलं. त्यामुळे सदिच्छेपोटी मायेच्या ओमाळ्यापोटी प्रार्थना करणारी पुष्कळ, पण परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता. वासुदेव शास्त्र्यांच्या घरावर दुःखाचा काळोख दाटत होता. इकडे सासरीही याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती. वातावरणात उदासी भरल्यासारखी झाली होती. आजच्यापेक्षा कालचाच दिवस बरा असं जो तो एकमेकांना म्हणत होता. अष्टौ प्रहर वेदमंत्र घोषात बुडालेला वाडा उदास उदास वाटत होता. काशीनाथ पंतांना रोजच्या या दैनंदिनीचा केवढा उत्साह, पण त्यांना आता तोही नकोसा वाटत होता. पण नुसतं बसूनही वेळ जात नव्हता, म्हणून काशीनाथ पंत पूजोपचार करीत होते. आयुष्यभर ज्या गोष्टी हृदयापासून केल्या, आज तितक्याच त्या तशा हृदयस्थ वाटत नव्हत्या. वसंत भटजी असो अगर दामोदर भटजी, हातात घेईल ते काम तडीस नेत होते. आजकाल साधक काम असेना, पण ते रेंगाळत चालत होतं. वाड्यात आत बाहेर एवढी प्रसन्नता असायची, पण आजकाल मरगळ आल्यासारखी झाली होती. त्यात थंडीचे दिवस, भरीत भर म्हणून थंडीचा कहर चालू होता. पुढे संक्रांतीचा पर्वकाळ जास्तच जाणवणार होता हे खरं. आनंदी काकींनी आल्या आल्या आतल्या घरात अंथरूण घातलं. त्यांना चांगलीच थडथडून थंडी वाजत होती. दातावर दात आपटत होते. कडकड कडकड असा आवाज होत होता. एका पांघरुणावर थंडी वाजण्याची थांबेना म्हणून घोंगड्याची दुपदरी दामोदर भटांनी अंगावर घातली होती. आई, तुला काही त्रास होतोय का अशी विचारणा केली. तसं अंथरुणातूनच आनंदी काकी उत्तरल्या, नाही रे दामोदरा, जरा कणकणी वाटते. वाटेल बरं उद्या, तू काळजीत पडू नकोस. तुझ्या मागे व्याप का कमी आहे? त्यावर दामोदर भटजी म्हणाले, बरं आई, काही लागलं सवरलं तर हाक मार मला. राधा आहेच इथे, तिलाही बोलाव. तशाच आनंदी काकी म्हणाल्या, बरं बरं. हा संवाद सोहळ्या भामा काकूंनी ऐकला. त्या माझघरा शेजारच्या त्यांच्या खोलीतून ताडकन आनंदी काकींकडे आल्या. पाहतात तर काय, आनंदी काकी झोपलेल्या. तसा त्यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी तांबड्या अलवणाचा डोक्यावरचा पदर सारखा केला. आपलं पांढरं कपाळ झाकून घेत तो दोन्ही कानामागं खोचला. कमरेवर डावा हात ठेवला. उजवा हात हवेत नाचवत अंगावर विस्तवाच्या ठिणग्या पडाव्या तसं त्या म्हणाल्या, छान धरलं का आनंदीनं अंथरूण? आता काय सगळं कोट कल्याण. थोरली सून गेली बाळणपणाला, धाकटी राधा ही अशी हळूबाई. एवढा मोठा राबता सांभाळायचा म्हणजे आम्हा सोहळ्या म्हाताऱ्यांनाच पदर खोचायला पाहिजे. तुमचं काही आम्हाला चालत नाही, पण आमची सोहळ्यांची मात्र मदत चालते हो. आम्हा चौघी सोहळ्या जणींचा उभा जन्म गेला तुकडा भाजून खाण्यात. कधी कोणाच्या हातचं गोडधोड मिळालं नाही का कधी खारं टाळणी मिळालं नाही, पण यांना मात्र आमची कोरडी मदत चालती हो. धर्माज्ञा, दुसरं काय. आता केव्हा हिला बरं वाटायचं कोणास ठाऊक. काशीनाथ भाऊजींना तर अगदी पहाटेपासूनच वेळेवर लागतं हो. या राधाच्या हातून कसं होईल ते हो. एवढा मोठा आवाज ऐकून राधाबाईंनी तिथे आल्या. निमूट खाली मान घालून उभ्या होत्या. त्यांची भीतीनं पार गाळून उडून गेली होती. कसाबसा त्यांच्या तोंडून आवाज उमटला, करते हो मी सगळं, काही काळजी करू नका. काही हवंय का तुम्हाला? आत्ता देते. त्यावर जवळजवळ ओरडतच भामा काकू म्हणाल्या, कपाळ माझं,
मला काही नको आहे म्हातारीला. तुझ्या सासूचं तू कर वेळेवर आणि या साऱ्यांना हवं नको बघ म्हणजे मिळवलं. भामा काकूंचं बोलणं संपलं. त्यांचा रागाचा पारा उतरला. तशा सौम्य आवाजात आनंदी काकी म्हणाल्या, बाईसाहेब वाटेल बरं मला उद्या. एवढी का काळजी करताय तुम्ही? स्वतःला त्रास करून घेऊ नका, त्रागा करून घेऊ नका. एवढं आनंदी काकींचं बोलणं होण्याचा अवकाश पुन्हा तोप धडाडावी तशा भामा काकू म्हणाल्या, छान, माझा त्रागा काय? माझंच तोंड दिसतंय तुला. परमेश्वरा बघ रे बाबा, शिव 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 म्हणत तारातारा त्या स्वतःच्या खोलीत गेल्या. थंडीचा कडाका वरचेवर वाढत होता. संध्याकाळी लवकरच अंधारून येत होतं. सकाळी तर थंडीनं लवकर उठवत नव्हतं, परंतु काशीनाथ पंतांच्या रोजच्या पूजोपचारासाठी पहाटेच उठून सर्व यथास्थित करावं लागत होतं. पूजेचं सर्व साहित्य पहाटेच तयार करावं लागत होतं. आनंदी काकू दुखण्यातून उठल्या खऱ्या, पण म्हणावी तशी तब्येत ठीक झाली नव्हती. मन कालिंदी बहिणीच्या काळजीने खचलं होतं, तसं शरीरही खचल्यासारखं झालं होतं. हे दुःख ते दुःख अशा शरीराच्या तक्रारी चालू होत्या. मनाला काही हुशारी येईना, मनाला काही केल्या उभारी पण येईना. अन्नावरची वासनाही ओढाल्यासारखी झाली होती. अन्नाला डावलायला नको म्हणून चतकोर नितकोरच पोटात जाऊ लागली. अशक्तपणा आनंदी काकींच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. काशीनाथ पंतांना हे सर्व डोळ्यांना दिसत होतं, मनाला जाणवत होतं, पण वाचा असून मुके झाल्यासारखे ते झाले होते. पत्नीच्या दुःखाबद्दल ते त्यांच्याशी सांत्वनाचे 2 शब्दही बोलू शकत नव्हते. घरात 4 सोवळ्या बायका होत्या, तर 4-2 विधुरही होते. काळ मोठा कर्मठ होता. एकाच घरात राहून काशीनाथ पंत आणि आनंदी काकींची साधी गाठभेटही मुश्किल होती. परिस्थितीनं त्यांची मनं होरपळून निघत होती. कधीतरी दिवसभरात दृष्टादृष्ट झाल्यास काशीनाथ पंत लांबूनच अदबीनं उभे राहून म्हणायचे, काळजी घ्या तब्येतीची, 4 घास खा, ठीक राहा, तुम्हाला अजून पुढं बरंच बघायचं आहे. इतक्यात असा हातपाय गाळून कसं चालेल? त्यावर नऊवारीच्या खांद्यावरचा पदर सावरीत आनंदी काकी म्हणत, मला मेलीला काय होतंय आणि झालंच तर होऊ देत. नवरा शिरावर असताना बाईला सवाष्ण मरण यावं, भरल्या कपाळानं बाईनं जावं. तुम्ही शिरावर आहात, मुलं सुना नातवंड आहेत, मी समाधानी आहे. खुशाल मरण यावं बघा, एका सवाष्णीला अजून काय पाहिजे? त्यावर दीर्घ सुस्कारा सोडत काशीनाथ पंत म्हणत, कोणास ठाऊक पुढं कसं? ज्याचं त्याचं आदल्या जन्मीचं प्राक्तन. भोगून संपवल्याशिवाय संपत नाहीत, एवढंच खरं. चला निघतो मी, घ्या काळजी. हो घेते काळजी. मला मेलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करता यावी एवढीच इच्छा बघा. काशीनाथ पंत निघून जाता जाता आडगळीच्या खोलीजवळ थबकले. मांजर काही विचित्र आवाजात ओरडत होती. तो आवाज कानाला काही बरा लागत नव्हता. इतक्यात मांजरीने त्यांच्या पुढ्यातच उडी ठोकली. काशीनाथ पंत 2 पाऊल मागं सरकले. त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली, दामोदरा, अरे दामोदरा. आलो आलो दादा म्हणत दामोदर भटजी काशीनाथ पंतांच्या समोर आले. तसे काशीनाथ पंत म्हणाले, अरे दामोदरा, ही मांजर कुणी घरात पाळली? शास्त्रानुसार मांजर घरात पाळू नये. मांजर उंबरा ओलांडून आत आलं की दुःख संकट त्यामागून आलंच रे बाबा. हिचा काय तो बंदोबस्त कर लवकर. आधीच दिवस बरे नाहीत, त्यात हे संकट अजून. इतक्यात मांजरी पाठोपाठ तिच्या 4-5 पिलांनीही काशीनाथ पंतांसमोर उड्या ठोकल्या. तसे काशीनाथ पंत म्हणाले, शिव 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 शिव. मी एक संकट म्हणालो, ही तर संकटांची माळच घरात नांदतीये म्हणायचं. त्यांना हाकलत दामोदर भटजी म्हणाले, अहो कुठलं कोण मांजर पाळतंय? ही आडगळीची खोली बघून व्याली झालं मांजर. बरं बरं, मळ्यात पोचतं कर त्यांना, अन्नही मिळेल आणि पिकंही चांगली राहतील. आणि रोज उठून हा अपशकून नको. असं करता करता दुपार व्हायची. अंगातली थंडी काही केलं जात नव्हती. दुपारचे 2 वाजले तरी सकाळचे 10 वाजल्यासारखे वाटायचे. मकर संक्रांत अगदीच तोंडावर आली होती. दुपारची उन्हं पार करली. काशीनाथ पंतांनी हातपाय धुतले, तोंड धुतलं. धोत्राच्या सोग्यांनी पुसावं म्हटलं तर आपसुकच ते कोरडं पडलं. त्यांना स्वतःच्या मनालाच याचा खरखरा आला. असे हातपाय पुसण्या वाचून कोरडं पडणं, चेहरा पुसण्या वाचून कोरडं पडणं ही लक्षणे काही बरी नव्हेत. नियतीच्या मनात काय दडलंय कोणास ठाऊक. काशीनाथ पंतांचा हस्तसामुद्रिक शास्त्राचाही अभ्यास खोल होता. मृत्यू जवळ आला हे त्यांना नक्की उमगलं होतं, पण किती जवळ याचा काही उलगडा होत नव्हता. अजून वाड्याच्या भविष्याचाही उलगडा होत नव्हता. त्यांना वरचेवर हे अपशकून घडू लागले होते. बघता बघता दिवस मावळतेला झुकला. मकर संक्रांतीची माहिती बघून त्यांनी पंचांग फरताळात ठेवलं. इतक्यात त्यांना परसदारी चाफ्याच्या झाडावर बसलेल्या त्या पक्षाचा आवाज आला.
रात्रभर परसात किलबिलणारे पिंगळे होतेच, त्यामुळे त्यांची रात्रीची झोप चाळवत होती. परंतु सकाळ संध्याकाळ हा पक्षी नित्यनेमानं चाफ्याच्या झाडावर बसत होता, अपशकुनी आवाज काढत होता. या आवाजाने काशीनाथ पंतांच्या काळजाचा ठोका चुकत होता. नक्कीच वाड्यात काहीतरी अघटित घडणार असं त्यांना वारंवार वाटू लागलं. आनंदी काकींच्या तब्येतीची काळजी त्यांना लागून राहिली आणि आनंदी काकींना काशीनाथ पंतांच्या तब्येतीची काळजी लागून राहिली. काहीतरी अरिष्ट घरावर येणार असे बडबडत ते वाड्याच्या चौकात आले. इतक्यात मळ्यातून सखाराम गडी वाड्यात आला होता. दामोदर भटजींनी त्याला काही काम सांगितलं होतं. सखाराम दिसताच काशीनाथ पंत म्हणाले, अरे सखाराम, माझं एक काम कर. तसा सखाराम उभा राहिला, म्हणाला, सांगा की काका. अरे परसदारी जा, तो पक्षी सकाळ संध्याकाळ आवाज काढतोय. अपशकून कुठचा, हाकून दे त्या पक्षाला. होय जी, जातो लगोलग म्हणत तो परसदारी गेला. पक्षी बघितला त्या पावली तो माघारी फिरला. थोडा त्याचा चेहरा पडला. तो लगेच माघारी आलेला पाहताच काशीनाथ पंत म्हणाले, काय रे, लगेच आलास, गेला का तो पक्षी? त्यावर नाराजीच्या सुरात तो म्हणाला, नाही जी, तो काय साधा पक्षी आहे नवं हाकलायला, घुबाड आहे ते. शिव 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 शिव. अरे अरे, नाव घेऊ नये त्याचं संध्याकाळी. का बरं नाही हाकललास तो तू? अहो, त्याला दगड मारायचं नसतो म्हण, आणि साध्या छाव करण्यानं जायला ते काय मांजार आहे वय? बरं, दगड का मारायचं नसतं म्हणतोस? काशीनाथ पंत म्हणाले, अहो, तो आपला हाणलेला दगड झेलतो म्हण, आणि पुन्हा तो नदीकाठी जाऊन उगाळतो बघा. जसा जसा दगड उगाळून झिजल तसं ह्याकडं दगड हाणणारा माणूस झिजतो म्हण, आणि शेवट मरतो. सखारामाचं स्पष्टीकरण ऐकून काशीनाथ पंत थक्क झाले. म्हणाले, अरे कशाचा तरी आवाज कर मोठा, परसदारी, आणि हाकून दे झालं. तसा सखाराम आनंदाला. त्याचा चेहरा जरा उजळला. हे बाकी करतो बघा, तुम्ही लई चांगली इगत सांगटली, असं म्हणून पळतच तो परसदारी केला. काशीनाथ पंत धोतराचा सोगा सावरत देवदर्शनाला गेले. देवदर्शन केलं तसं ते माघारी ओसरीवर येऊन टेकले. इतक्यात राप्त्यातला आतबाहेर करणाऱ्या राजारामानं काशीनाथ पंतांना लांब आदबीनं उभं राहूनच विचारलं, काका, अक्षित सक्रात कावा म्हणायची? त्यावर काशीनाथ पंत म्हणाले, अरे इतक्या लांब का उभा, असा इथे ये. तसा तो उत्तरला, नग नग, मी आपला हितच बरा. तसे काशीनाथ पंत म्हणाले, अरे आज चतुर्थी, म्हणजे बघ अजून 4 दिवसांनी अष्टमीला भोगी, आणि दुसऱ्या दिवशी पौष शुद्ध नवमीला संक्रांत. तसा गोंधळलेला राजाराम म्हणाला, हे असलं काय आम्हासने कळत नाही बघा. म्हणजे मला सांगा, सक्रात नित्यापुशी का सरत्यापुशी? तसे थोडेसे हसत काशीनाथ पंत उत्तरले, अरे पौष शुद्ध नवमी म्हणजे पौर्णिमेच्या अलीकडे, म्हणजे नित्यापुशी संक्रांत आहे बघ. बाकी सगळं राहू दे, येत्या मंगळवारी संक्रांत आहे हे ध्यानात ठेव म्हणजे झालं. त्यावर राजारामाचा चेहरा खुलला. आता कसं अक्षय डोक्यात शिरलं बघा, म्या जातो बरं का, असं म्हणून कामाच्या लगबगीनं तो चालता झाला. संक्रांत 4-5 दिवसावर आली. तसे विठुकुंभारांनी आनंदी काकी आणि राधा वहिनींच्या नावाचे खण आणून दिले. विठुकुंभाराच्या पदरात 4 पायली ज्वारी घातली, तसा तोही निघून गेला. उठत बसत आनंदी काकींनी हळदीकुंकवांनी खण रंगवून सुतवून ठेवले. मळ्यातून ज्वारी, हरभरा, ऊस, शेंगा, रताळी, वांगी, घेवडा, गाजर या वाणाच्या वस्तूंचा ढीग येऊन पडला. भोगीची ताजी भाजी आणण्याचा निरोप राधावहिनींनी राप्त्याच्या गाड्यांना दिला. तिळगुळाचे लाडू, बाजरीचं पीठ, रानतीळ, लोणी, तांदळाच्या खिचडीसाठी मुगाची डाळ असे सारे पदार्थ कामाचा उरक नसणाऱ्या राधावहिनींनी आगाऊ तयारी म्हणून आधीच निवडून काढून ठेवले. या कामाला सोळ्या म्हाताऱ्यांचा काही उपयोग नव्हता. काही म्हणण्याची सोयही नव्हती. नाही म्हणायचं म्हणजे काही म्हणायचं म्हणजे भर दुपारीच अंगावर फुलं पडल्यासारखी अवस्था. त्यांना जेवढी जमेल झेपेल तेवढी मदत सोळ्या बायका करतच होत्या. त्यांना बोलण्यात काही अर्थ नव्हता. त्या परिस्थितीनं कातावल्या होत्या. त्यांचं ते सोळं जीवन अगदीच निरस होतं. धर्माज्ञा कडक होत्या. त्यात काही बालविधवा होत्या. म्हणजे अगदीच भातुकली खेळायच्या वयात वैराग्य आलं होतं. अगदी अलवणाचा भारसुद्धा शरीराला सोसवत नव्हता आणि दैवाचा तडाखा मनाला सोसवत नव्हता. ही मनभावना राधावहिनींना समजत होती. म्हणूनच त्या त्यांना समजून घेत होत्या. पण सोळ्या बायका मात्र तोंडाचा पट्टा सोडत होत्या. हल्ली हे प्रमाण जरा जास्तच झालं होतं. तक्रारीतला गोडवा जाऊन घरभर किरकिर वाटत होती. काम उरकता भोगीचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला. तशी काशीनाथ पंतांची घालमेल वाढली. मनाची चलबिचल वाढली. अस्वस्थता वाढली. वसंत भटजी आत बाहेर करता काशीनाथ पंतांना म्हणाले, दादा, तुम्हाला एक विचारायचं आहे.
तसे काशीनाथ पंत म्हणाले, विचार की मग, संकोच कसला त्यात. तसे वसंत भटजी म्हणाले, 4-8 दिवस झाले माझ्या उजव्या डोळ्याची खालची पापणी लवतीये. हे शब्द ऐकताच काशीनाथ पंत मनातून हादरले. त्यांना स्वतःलाही हाच अनुभव येत होता. क्षणभर थांबून ते म्हणाले, बाबा रे, हे लक्षण काही बरं नव्हे. घरावर मोठा अरिष्ट येणार बघ. तुम्ही दोघंही मनानं खंबीर राहा, टणक राहा, हतबल होऊ नकात. धीराने पाठ द्या येणाऱ्या संकटाला. तसे जरा साशंक होत दामोदर भटजी म्हणाले, आम्हाला सांगताय हे सर्व, पण तुम्ही आहात ना आमच्याबरोबर. तसे किंचित खजील होत काशीनाथ पंत म्हणाले, हो रे, मी आहेच की तुमच्याबरोबर. जोपर्यंत माझं प्राणोत्क्रमण होत नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबरच आहे. आणि तसंही तुम्ही दोघं इथं नसताना वाड्याला काही मी संकटात टाकणार नाही. तेवढं सामर्थ्य ईशकृपेनं आहे माझ्याकडे. आणि तुम्ही काही काळजी करू नका रे. वाड्याच्या भविष्याचा उलगडा व्हायचा आहे असून तो जोवर होत नाही तोवर काही मी मरत नाही. आणि उलगडा झालाच तर मी काही राहत नाही. चला जाऊ दे हे सगळं. मन मोकळं ठेवा आणि करा कामं रोजची. संत देव जहागीरदार आणि वेणुबाई देवी आहेच पाठीशी आपल्या. तसे अचंबित होत दामोदर भटजी म्हणाले, माणसाच्या भोगाला देव आणि संत काय करणार. पण तुम्ही निर्वाणीचं का बोलताय हे असं. तसे किंचित हसत काशीनाथ पंत म्हणाले, नाही रे, तू काही मनावर घेऊ नकोस. हे मी आपलं असंच म्हणालो. दामोदर भटजींनी काशीनाथ पंतांचं बोलणं मानलं, पण वसंत भटजींनी मात्र मनाशी बरंच काही ताडलं. काशीनाथ पंत दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांना वाचासिद्धी होती. भविष्याचा अचूक वेध होता. काहीतरी मोठं संकट वाड्यावर घोंगावत आले एवढं खरं. ही वादळापूर्वीची शांतता आहे. घोंगावत येणारं संकट वाड्याची बरीच पडझड करतं का काय असं त्यांना वाटत होतं. काशीनाथ पंतांच्या सूचक वक्तव्यांनी आता मन घट्ट करायला पाहिजे होतं. तसेच पायही घट्ट रोवायला पाहिजे होते असं त्यांना वाटू लागलं. गावभर संक्रांतीच्या सणाची धांदल चालू होती. पण वडिलांच्या सूचक वक्तव्यानं वसंत भटजी एकाएकी अबोल झाले, निशब्द झाले, जणू वाचा गेल्यासारखे मुके झाले. काशीनाथ पंतांच्या सूचक वक्तव्यांनी जागं तर केलं होतं, पण कालचक्र फिरावं आणि एखादं परचक्र यावं, तसे घोंगावत येणारं संकट कधी येईल आणि किती याची खोली असेल याचा विचार केला तरी वसंत भटजींना अंदाज काही येईना. उद्या भोगीचा दिवस म्हणजे संक्रांतीच्या सणाचा आदला दिवस. आजची रात्र गेली तर उद्या उजाडणाऱ्या दिवसाचं काय. तो कसा उगवेल, कोणतं संकट घेऊन येईल, कोणावरही संक्रांत बसणार, अशा एक ना अनेक विचारांनी वसंत भटजींचं मन काळवंडून गेलं. चिंताग्रस्त झालं. पण इतक्यात वाऱ्याची झुळूक यावी तसा त्यांच्या मनात विचार तरळून गेला. अजून दादांना वाड्याच्या भविष्याचा उलगडा झाला नाही. जोपर्यंत भविष्याचा उलगडा होत नाही तोवर दादांचा पर्वतासारखा आधार आहे. दादांच्या असण्याच्या विचारानं वसंत भटजींचं काळवंडलेलं चिंताग्रस्त मन किंचित सुखावलं. पण कालचक्र फिरणारच होतं. ते थोडंच थांबणार होतं. जगाच्या आरंभापासून ते जगाच्या अंतापर्यंत हे कालचक्र फिरतच राहणार होतं. कधीतरी तो दिवस उगवणारच होता. पण तो कधी हे उमगत नव्हतं. हे काळाचं कोडं काही केल्यास सुटत नव्हतं. उद्या भोगी होती. अजून कोणता नशिबाचा भोग घेऊन हे कालचक्र उद्या उगवणार होतं कोणास ठाऊक. रसिक श्रोते हो, श्री कृष्णकांत कुलकर्णी शेवतेकर लिखित पायगुण या कथेचा दुसरा भाग आपण आत्ताच ऐकलात. कथेच्या या दुसऱ्या भागाचे अभिवाचन लेखक श्री कृष्णकांत कुलकर्णी शेवतेकर यांनीच केले होते. लेखक हेच अभिवाचक हे आमचं नवदालन आपणास कसे वाटले, कथेचा दुसरा भाग कसा वाटला, आपला अभिप्राय कृपया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत. ही मराठी ग्रामीण कथा यूट्यूब चॅनलची निर्मिती आहे. धन्यवाद.